कथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची। एक ज्योत ज्ञानाची, एक ज्योत स्नेहाची, एक ज्योत प्रेमाची, एक ज्योत मानवतेची, एक ज्योत बुद्धीची, एक ज्योत भावनेची, एक ज्योत एकात्मतेची। आणि या सर्वांनी मिळून अज्ञानाचा अंधकार दूर करूया। शंभरावं विभागीय नाट्य संमेलन हे आपल्या बार्शी या शहरात आयोजित केलंय। या नेमकं योगाची प्रात्यक्षिके चालू होती आणि नेमकं मला यायची संधी मिळाली आणि तेच बघायची संधी मिळाली। मी तोच धागा पकडून एवढंच सांगू इच्छितो की जगात अनेक गोष्टी आहेत, व्यायामाचे अनेक प्रकार आहेत, पण माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी, सात्विक आयुष्य जगण्यासाठी मला वाटतं योगापेक्षा दुसरा कुठलाही व्यायामाचा प्रकार जगात उपलब्ध नाही। इतका सुंदर योगा जे की भारतानं जगाला दिलेली एक देण आहे। निश्चित आजच्या या युगामध्ये, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, आजच्या स्ट्रेस आणि प्रेशरच्या आयुष्यामध्ये योगा माणसाला निश्चितपणे ह्या सगळ्या व्याधीपासून दूर ठेवतं। मी नुसतं भाषणापुरतं म्हणून सांगत नाही, मी स्वतः रोज कंटिन्यू योगा करतो आणि गेले कित्येक वर्षापासून करत आलेलो आहे। आज संघर्षाच्या काळातही, संकटाच्या काळातही खंबीरपणे उभे राहण्याची ताकद, प्रत्येक अडचणीला फेस करण्याची ताकद आणि संघर्षाच्या काळात कुठेही न डगमगता खंबीरपणे उभा राहण्याची ताकद मला वाटतं या योगामध्ये आहे। निश्चितपणे माझ्या पूर्वजांचे, आईवडिलांचे तर संस्कार आहेतच, पण ही योगा एक वेगळी ऊर्जा आणि एनर्जी आपल्या सगळ्यांना देत असते। आज या विभागीय नाट्य संमेलनाच्या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांच्या मध्ये येता आलं आणि मागचे 5 वर्ष अखंडपणे या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून इथल्या सर्वसामान्य माणसाच्या व्यथा, अडचणी, समस्या सोडवण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या मतामुळे मला मिळाली आणि त्या ऋणात राहूनच मी अखंडपणे 5 वर्ष एक आपण टाकलेला विश्वास अतिशय प्रामाणिकपणे जितका प्रयत्न करता येईल तेवढा माझ्या परीने मी प्रामाणिक प्रयत्न करून सार्थ ठरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय। आज या नाट्य संमेलनाच्या निमित्तानं आपण मला निमंत्रित केलं। सुंदर अशी योगाची प्रात्यक्षिकं मला या ठिकाणी बघता आली आणि धाराशिवला सुद्धा एक आपल्या नाट्य परिषदेचं नाट्य संमेलन त्या ठिकाणी झालेलं होतं आणि अतिशय उत्तम दर्जाची नाटकं आम्हाला त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून बघता आली होती। आज परत राज ठाकरे साहेबांचं एक वाक्य मला इथं आठवतंय की सगळ्या अभिनय क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टीला रिटेक आहे, पण नाटक हे असं आहे की तिथं तुम्हाला रिटेक करता येत नाही, तिथं तुम्हाला परफॉर्मन्स करावं लागतंय। निश्चितपणे सगळ्या नाट्य कलावंतांचं मी मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि आपण एवढ्या मला या कार्यक्रमाला बोलवलं, तिथं मला बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करून आपल्याला शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो।
भरतनाट्यम मार्गदर्शक प्रमोद मोरे सर, त्यानंतर गायन सोनाली क्षीरसागर मॅडम, सुलाते माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षिका, त्यानंतर पालखी नृत्य सर्व कलाकारांनी स्टेजवर यायचं आहे।